देशभरातील गॅस ग्राहकांसाठी आताच्या घडीची एक सर्वात मोठी बातमी देणार आहोत। आजपासून गॅस सिलेंडरच्या किमतीत सरकारी कंपन्यांकडून मोठी वाढ करण्यात आली आहे। त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत। तरी आपण हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। देशात घरगुती गॅस सिलेंडरचा वापर हल्ली शहरांपासून ते गावखेड्यापर्यंत मोठ्या प्रमाणात वाढला आहे। मात्र एकीकडे सतत वाढणाऱ्या गॅस सिलेंडरच्या किमती तर दुसरीकडे दररोज लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंपासून किराणा मालाच्या किमतीत होणारी वाढ यामुळे सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे। अमेरिका, इस्रायल आणि इराण मधील युद्धाचे परिणाम आता आपल्या देशावर देखील दिसू लागले आहेत। या युद्धाचा आणखी एक झटका सर्व गॅस ग्राहकांना बसला आहे। घरगुती गॅस सिलेंडरच्या स्थिर असलेल्या किमती आज अचानक वाढल्याने गृहिणीचे बजेट पूर्णतः कोलमडणार आहे। अमेरिका इराण युद्धामुळे कच्च्या तेलाची वाहतूक थांबली। या पार्श्वभूमीवर देशातील सरकारी तेल कंपन्यांनी जसे की IOCL, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, BPCL, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि HPCL, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या सर्व कंपन्यांनी आजपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ केली आहे। इराण आणि अमेरिका युद्धाच्या झळा स्वयंपाकघरापर्यंत पोहोचल्या आहेत। आजपासून म्हणजेच रविवार 7 जून 2026 पासून सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत तब्बल 29 रुपयांची वाढ केली आहे। मागील 3 महिन्यात घरगुती गॅसच्या किमतीत ही दुसरी वाढ आहे। याआधी 7 मार्च 2026 रोजी घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत 60 रुपयांची वाढ करण्यात आली होती। आजपासून गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्यामुळे देशाची राजधानी दिल्लीमध्ये घरगुती गॅस सिलेंडर 942 रुपयांना मिळणार आहे। तर आपल्या महाराष्ट्रात मुंबई आणि पुण्यात घरगुती गॅस सिलेंडरसाठी ग्राहकांना आता 941 रुपये 50 पैसे मोजावे लागतील। घरगुती गॅस सिलेंडरच्या नवीन किमती आजपासून देशभरामध्ये लागू देखील झाल्या आहेत। यापूर्वी 1 तारखेला म्हणजेच 1 जून रोजी सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत 42 रुपयांची वाढ केली होती। नवीन किमतीनुसार दिल्लीमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडर 3114 रुपयांना मिळत आहे। तर आपल्या मुंबईमध्ये 19 किलोच्या गॅस सिलेंडरसाठी ग्राहकांना 3067 रुपये 50 पैसे द्यावे लागतील। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।